मी करतो. त्याला मी तरी म्हंटल की मला दे आधी कॅमेरा, कारण मला शूट करायचंय. पण तरी आला की नाही मला दे कॅमेरा. तुला माहिती मी काय करणार आहे? काय करणार नाही? नाही माहिती ना. नाही, मी का कॅमेरा घेतला? आपण नॉर्मल ब्लॉग करतोय ना. पण जर मी तुला म्हंटले की मला कॅमेरा दे, मला हवाय, चैतन्य का मार खातो. ठीक आहे, ये ना आता चल ये वरती इथं. हे तर माझ्या बाजूला कुठला आहे? एक सेकंड आहे. ठीक आहे. मी ब्लॉग ह्याच्यासाठी स्टार्ट करणार होते कारण मी चैतन्यासाठी गिफ्ट आणलं होतं. बट तुला गिफ्ट नकोय ना, घे. तुला आता ते गिफ्ट भेटणार नाही. ते गिफ्ट आता माझं झालं. सो मला ते गिफ्ट वाव मला वाव तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंस असं कोण सांगतं यार? असं मी म्हणूनच कॅमेरा आधी घेतला होता की मला तुला गिफ्ट द्यायचं होतं. मेरे को क्या आयडिया ब्रो. एक्झॅक्टली. ठीक आहे. सो जेव्हा तुमची बायको तुम्हाला काय म्हणते ना, XYZ करा, इकडे 2 मिनिटं आपण आधी वेलकम तर करू ना. वेलकम टू अवर व्लॉग. फालतू आहेस ना. अख्ख्या व्हॅलेंटाईन डेच्या ब्लॉगची वाट लावून टाकलीस तू. वेलकम टू टुडेज व्लॉग. आज व्हॅलेंटाईन्स डे का? आज आहे टेडीज डे, काहीतरी हाय टेडी बार डे, बेअर डे. कळलं का? तर 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 राम मंडळी, वेलकम टू टुडेज व्लॉग. आणि आज आहे टेडी बार डे, जो वैष्णवी आता सेलिब्रेट करत आहे माझ्याबरोबर. हा, कारण तू टेडी आहे आणि तू काय बेअर आहेस तू. तर मी चैतन्यासाठी एक गिफ्ट मागवलं होतं, कस्टमाइज्ड. फालतूची रिॲक्शन मी तुला गिफ्टही देणार नाहीये आणि तुला ब्लॉग मध्ये घेणार नाहीयेस. आमचं घर एस्थेटिक नाहीये, इतक्यात होईल थोड्या महिन्यात. सो मी चैतन्यासाठी एक गिफ्ट ऑर्डर केलं होतं, कस्टमाइज्ड. आणि मला जेन्युइन रिॲक्शन. जेन्युइनच दिस इज नॉट जेन्युइन. मी मुस्काड फोन. सो मी ते मागवलं आहे फ्रॉम द फोटोवाला. आणि हे एक कस्टमाइज्ड गिफ्ट आहे. काय होतं, रिलेशनशिपमध्ये आता आम्हाला येऊन 4-5 वर्ष झालेली आहेत आणि लग्न बिग्न पण झालेलं आहे आता आमचं. तर शूज देऊन झाले, घड्याळ देऊन झाली, वॉलेट देऊन झाले, सगळं देऊन झाले. बट एक असं गिफ्ट असतं जे नेहमी एव्हरग्रीन राहतं, विच इज वेन यू मेक कस्टमाइज गिफ्ट्स. त्याच्यामुळे चैतन्य, हे माझ्यातर्फे तुला व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट आहे. तू उघडू शकतो आणि आपल्याला आपल्या शेंगदाण्यांसोबत पण शेअर करू शकतो. यार हे डिझाईन तर मस्त आहे यार. ठीक आहे, पहिलं थांब ना, मला बघू दे. मला पहिलं स्टार्टिंग मस्त. मी कसं आहे इलेक्ट्रॉनिक्स वाला माणूस, पण त्याच्यामध्ये पण दिसायला पाहिजे. बट ठीक आहे, सर लेट मी टेक हिज रिॲक्शन गाईज 1 सेकंड. पण मला माझी पण रिॲक्शन हवी आहे. हा मग ठेव ना तिथं, असंच ठेवा. पण ते दिसत हा ना, मी अरे बच्ची मी करतो ना, जरा चिल कर ना थोडस. हे बघ, फोटोवाला फ्रॉम युअर लव्ड वन्स असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. पॅकेजिंग चांगली, पॅकेजिंग चांगली आहे. ओके, खूप लांबून आलं. पण आता हे पहिलं उघडायचं का? हा, पहिलं हे उघड. ह्याला मला माहिती काय काय आले, काय काय नाही. बट या ह्याला असं झिप्ट आहे म्हणे. मला ही पिशवी जपून ठेवायला. हा, ह्याच्यामध्ये जरा काहीतरी ठेवता येईल ना. सो गिफ्ट देण्यासाठी इट्स अ गुड. एक छोटंवाला पण एक छोटंवाला आलंय आणि एक मोठंवाला आलंय. ओय, अशी रिब्बिन आहे. मी असं पकडते तुमच्यासाठी. असं वाटतं माझा सत्कार होतोय. उघड. छान पॅकेजिंग केलंय. 10 on 10 फॉर पॅकेजिंग. येस, थँक्यू बाबू फॉर द गिफ्ट. आधीच म्हणतो थँक्यू, कारण मला माहिती आहे तुझा नेहमी चांगलेच गिफ्ट देते म्हणून. ओपन कर. कसं ओपन करायचं? हे काय, हे फ्लॅप. आपल्या लग्नाचा फोटो आहे का काय? हे आपलं मुमेंट्स आहेत वैष्णवी आणि चैतन्य. मी तुम्हाला फ्रंट पेज. थांब ना, अच्छा, सॉरी बघू तर. हे जे ह्याच्यावरचे शब्द आहेत ना, हे आम्ही आमच्या लग्नाच्या जे हे होतं, काय म्हणतात त्याला, इंटरव्ह्यू होता. करेक्ट. आणि त्यातच आपण हे शब्द बोलले एकमेकांसाठी. सो थॉटफुल यार. ओपन कुठं करायचं? अरे बॅक साइड. ओ शिट. हा फ्रंट साइड आहे. हा फ्रंट साइड आहे. पहिले तुम्ही बघा, छान आहे बच्ची प्रिंट वगैरे. मला वाचू देस होता. वैष्णवी सपोज टू मीट दॅट डे.
वैष्णवीला दाखवायचं की मी कॅमेऱ्यातनच वाचतोय कॅमेरा मला खालनं असा गुडघावर करते. अरे म्हणजे प्रोडक्ट पण दिसायला पाहिजे म्हणून. This isn't your typical love story. They weren't supposed to meet that day. Life had other plans, other people, other paths. What agree So ह्याच्या मागची तुम्हाला स्टोरी सांगतो. जेव्हा वैष्णवी आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, पहिल्यांदा नव्हतो आय थिंक, पहिल्यांदा होतो का त्यावेळेस? ऑब्विसली ठीक आहे, पहिल्यांदा भेटलो होतो आणि हिच्या मामाचं मुलाचं लग्न होतं. ऑलरेडी सांगितलं आम्ही खूप रात्रभर गप्पा मारत बसलो होतो. रात्री 4 वाजेपर्यंत रामायण गप्पा सांगत मारत. बस. What grew between them was first trust, then an unbreakable friendship. असं काय रिॲक्शन दिले? Some of our best memories were never on the plan. We started days with ideas, ended them with stories. We still laugh about it. Things didn't work out the way we imagined, but somehow they worked out for us. Even the simplest moments became just special because we shared them. With you, nothing ever feels wasted, not time, not effort, not even mistakes. वाव यार, व्हॉट अ थॉटफुल मेसेज. हा मेसेज तू लिहिले का बाबू, का त्यांनी लिहून पाठवला? ते तुम्हाला हेल्प करतात. डोळा मारते त्या कॅमेरामध्ये, मला दिसत नाही. आणि हे आमचे असे फोटोज आहेत, प्री वेडिंग, एंगेजमेंट, लग्नाचे वगैरे. आणि इथं असे आमचे बाकीचे फोटोज. मला हे वाले आवडले, इकडचे वाले फोटोज. म्हणजे अजून खूप गिफ्ट्स येतात. हे जर्नल आहे का बाबू? हा, जर्नल टाइप आहे का असं आपलं? मॅगझीन आहे दिस इज लाईक अ मॅगझीन. दिस इज अ लव्ह मॅगझीन. आणि हे माझा फेवरेट पार्ट आहे. पर्सनली दिस इज माय फेवरेट पार्ट. मला हा फोटो तर खूप आवडतो. हा फोटो तर चांगलाच. आणि इवन मला हे मला आवडलं. असं वाटतं की फोटो चिटकवलेत, इतके असे छान वाटतात. मॅगझीन टाइप केलंय ना. फिनिश सांगे. शाळेमध्ये जेव्हा मी होतो ना तेव्हा असेच मॅगझीन. मुलींना हे सगळं खूप आवडतं. युजली हे मला तुम्हाला द्यायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, नेव्हर माइंड. मला पण आवडलं. आपल्या लग्नाची तारीख आहे, माहिती नसेल तर सांग. 6/12/2024. तुलाच माहित नसेल, मला तर माहिती आहे. मस्त आपलं प्री वेडिंगचे फोटो शूटचं काहीतरी. फेवरेट मेड फॉर इच अदर्स. फेवरेट्स मेड फॉर इच अदर्स. हे पण सगळंच आवडतंय मला, सगळंच आवडतंय मला. नेक्स्ट पेज ए संपला. हे ते आमचं कन्सिडरेट वाला. सो ही आमची मॅगझीन आहे. दिस इज अ कपल मॅगझीन. हे फोटोवाला त्यांचंच आहे. मी त्यांना टॅग करेल इंस्टाग्रामवर, तुम्ही बघा. आणि आता हे खूप गरजेचं आहे, तुला कळेल का? तू तसं केलं म्हणून केलं मी. हे आणायचे खात्री आहे फाटायचं. काम तुझ्या बोटाला ऑलरेडी लागलंय ना, मी करते. असं असतंय, माझं गिफ्ट असलं तरी मला खोलून देत नाही. मच्छी त्याच्या आतमधलं सामान फाडशील तू सगळं. स्वतःचं बोट तरी नाही फाडणार मी तुझ्यासारखं. सहलीला जायचं. फाडलंही नाही, सगळं फाडलंय. फोटो नाही फाडले मी. असंच असतं. मी बघा ते हावाला कागद किती मी नीट काढलाय, किती नीट ओपन केलाय. आणि ह्यावाला कागदची हालत काय झाली, अख्खा टाराटूर फाडलंय. पत्ते का बाबू? आहे हो, पिस. बच्ची सिरियसली डोंट डू दॅट. अरे सॉरी. शफल नाही झालेत ना हे, म्हणजे असं. हे आपल्याला असे माग आपल्याकडे लाईट. हे काय माहितीये का? हे असे पोलेरॉइड्स आहेत. हा, नाही का ते असं चिमट्याला लावायचं. सो आमच्याकडे हे ऑलरेडी चिमटे आहेतच मागे. हे जे दिसतंय ना तुम्हाला, ती लाईट लागते त्याला, गोल्डन लाईट. सो आपण हे त्याला लावूया. बघू मला बघू. आपण हे करायचं आज. बघू, थांब जरा. फोटो छान आहेत ना पण. ऍक्च्युली फोटोज छान आहेत. किती फोटोज दिलेत बाबू तू त्यांना? ते ज्याला चिटकलं ना, ते लास्ट. हा, ते लास्ट आहे जरा. हा फोटो माझा फेवरेट आहे. खूप आधीचा फोटो आहे ना, आठवतो? कुठला? हा, आपण बँगलोरला नवीन मूवी बघायला गेलो. मूवी बघायला गेलो. माझा हा आतापर्यंतचा सर्वात जास्त फेवरेट आहे. हा मोठ्यामध्ये पण छान दिसत होता आणि छोट्यामध्ये पण छान आहे. ते पोलराइड्स आर ऑल्सो. सो हे पोलराइड्स, जसं मी तुम्हाला म्हटलं, हे जे मागे आहेत ना, झेप्टो आणि ब्लिंकिट वरती भेटतात अशी लाईट्स. त्याला पिन्सही असतात, त्याला आपण लावू शकतो. आपण या वॉलला वगैरे, इथं ऑलरेडी आपला एक फोटो आहे ना, सो वी कॅन डेकोरेट युअर. हो, आणि ही शेवटची फ्रेम दिसते वाटतं. हे ज्यामध्ये थोडा एक फनी ट्विस्ट आहे. फनी ट्विस्ट? केसाची फणी बाबू.
दिसलंय मला फनी ट्विस्ट ऑलरेडी, थोडासा ब्लर. आता मी हे मला फाडू का मी डायरेक्ट? हे हळू बच्ची तू आहे ना. सोड सोड सोड. असं करतात ते, ए असं करतात ते, खरंच असं करतात ते. हे ना हे अख्खं तोडून फोडून टाकणार. नाही रे, बेड आहे ना खाली, कसं तुटणार आहे? असायचं त्यांची क्वालिटी चांगली आहे बाळा, नाही तुटणार. सहलीला जायच. हा बघा कसं शेंगदाणे कापा. बच्ची पण ऍक्च्युली येतं का हे आपलं असं? ते मला माहित नाही. मेमरीज विथ द राईट पीपल विल ऑलवेज रिमेन प्राइसलेस. वाव, छान आहे, सुंदर आहे बच्ची, आवडलं. हा पुरस्कार तुमची बायको तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं देत आहे. हा पुरस्कार गळ्यात घालून फिरावे. आणि मी काय द्यायचं तुम्हाला? डायसन भेटलंय, डायसन भेटलं, आपलं झालंय, सगळं झालंय. मेकअप भेटलाय, कपडे चालतील मला. आधी स्वतःच हे आवडलं बच्ची, सुंदर आहे पण आवडली मला क्वालिटी. नाईस क्वालिटी रे बाबा. काय करायचं, त्या फ्रेमला रिप्लेस करायचं मग ह्याने? नाही, नवीन लावायचं हेच. फोटोवाला. थँक्यू यार फोटोवालाच, म्हणजे वैष्णवीने केलंय पण तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट हे एवढं पाठवलं, थँक्यू. मी नक्कीच त्यांच्या पेजलाही टॅग करेल, ज्या दिवशी हा व्हिडिओ का? येईल त्या दिवशीच मी पेजला टॅग करेल, म्हणजे तुम्हाला कळेल. सो व्हॅलेंटाईन जवळ आलाय, जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आणि फक्त व्हॅलेंटाईन्स कशाला मी म्हणते, असं पण करा की गिफ्ट, काय फरक पडतोय. अशी मॅगझिन अँड ऑल. कधी कधी काय होतं, आपण एकामेकांना बोलतो की मला तुझी किंमत आहे अँड ऑल, पण जेव्हा आपण असं करतो, ऍक्च्युली हे जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा जरा जास्त फील होतात गोष्टी. मला पण हे असं बनवताना असं वाटलं की हा ठीक आहे बनवते, बट जेव्हा आता मी ह्याला बघते अस्तित्वात तर मला अजून छान वाटते. असं शेंगदाणे कपल अँड मला हे पण खूप आवडलं. एक दिवस हे खरं होईल. येस, हे सो येस, ऑल दीज 3 प्रोडक्ट्स. पकडतो मनी एक काहीतरी. थँक्यू तू मला बोला दे. थँक्यू. वेलकम. थँक्यू. जबरदस्ती. ठीक आहे, आता व्हॅलेंटाईन डे झालं, आता स्वयंपाक कर चाल. ह्याला आपण थोडं पॅक करून ठेवूयात. आमचं चैतन्य घर कसं साफ करतो माहितीये का, कचरा दारापर्यंत घेऊन जातो आणि विसरतो. बायको आहे की टाकायला. हा ना बाबू, असाच विचार केला ना तू सकाळी. आयुष्यातनं पहिल्यांदा कचरा घेऊन जात नाही, एक मिनिट मान्य कर, काय? हे तू पहिल्यांदा नाही विसरलं. दाराच्या इथं पहिल्यांदा विसरलं ठीक आहे, मी. ठीक आहे. दाराच्या इथं पहिल्यांदा ठीक आहे, विसरलं. ठीक हा, आहे, दाराच्या ठीक इथं आहे, पहिल्यांदा. ठीक आहे. ह्याच्या आधी मी कचरा नेलाच नाही, ते मी मेन विसरलोय. म्हणजे आज हाईट किस्सा झाला की कचरा घेऊन जाताना दारापाशी विसरलोय. चला हे आपण नंतर आवरूया. ओके बाय. आता करायचं काय पण? मला भूक लागली. हा एवढाच होता का ब्लॉग आजचा? नाही, असं ह्याला कुकिंग ब्लॉग मध्ये ट्रान्सफर करायचं का मग? कुकिंग ब्लॉग मध्ये ट्रान्सफर नाही करायचंय. मला लागली भूक. माझं असं म्हणणं आहे की खूप उशीर झाला, तर आपण काहीतरी ऑर्डर करूयात. 20:46 झालेत, मी बनवू शकतो. सो आता आम्हाला थोडं बोर होतंय ऑफकोर्स, तर आम्ही काय करणार आहे, आम्ही शुभम आणि रोहिणीवरती प्रँक करणार आहोत. शुभम खूप बोलत असतो ना चैतन्याला, मी देतो प्रँक आयडिया, मी दिला प्रँक आयडिया, तुझ्यावर केला प्रँक, लेट द प्रँक वॉर बिगिन. पण बघू आता, म्हणजे मला नाही वाटत शुभमवर होईल प्रँक, बट लेट्स सी काय होतं. ठीक आहे. सो तू बोल, कारण माझ्यावरती कोणी विश्वास नाही ठेवत. सो प्रँक असं आहे की आम्ही त्यांना कॉल करणार आणि म्हणणार आहे, बिकॉज त्यांनी पण त्यांचं कपल पेज स्टार्ट केलं इंस्टाग्राम आणि युट्यूबवर, तर आपण त्यांना असं म्हणू शकतो की अरे तू काय टाकलं इंस्टाग्रामवर भाई, कपल पेजवर का टाकलं भाई चुकून टाकला, पटकन डिलीट कर, का हॅकबिक झालाय तुझा फोन. कारण एकदा चैतन्याचं इंस्टाग्राम हॅक झालं होतं आणि खूप एक्सप्लिसिट कॉन्टेंट पोस्ट झालं अडल्ट वालं, आणि आम्हाला धपाधप फोन आलते आणि आम्हाला तेव्हा लिटरली वाटलं होतं की काय एवढं, पण ते खरंच झालं. सो शुभमला हे खरं वाटू शकतं, कारण हे झालेलं आहे चैतन्यासोबत. हसू नको चैतन्य, आता हसून घे जेवढं हसायचं, हसून घ्या जेवढा. व्हिडिओ कॉल करायचा, व्हिडिओ कॉल थोबाड बघून त्याला कळेल लगेच. आणि तुम्हाला एवढ्या सिरियस सिच्युएशन मध्ये व्हिडिओ कॉल कोण करतं बाई? हा बरोबर आहे, हुशारच होतो. ठीक आहे, नंबर नाही ना दिसत आहे, दिसलं तरी काय माझं काय. हॅलो. ए बाबा, तू काय विषय केला? तुझ्या पेज वरती काय पोस्ट केलं तुम्ही? पेज वरती काहीतरी पोस्ट झाले तुमच्या ह्याच्यावरती, रोहिणी शुभमच्या चॅनल वरती. बच्ची तू बघितलं ना मग असे? हो. हॅकबिक झालंय का? एकदा चेक कर, मी तुला तेच म्हणतोय. अरे ते आता तुला त्यावेळेस तुला माझ्या ह्याच्यावरती कसं
हे? अरे बघ एकदा जरा, मी आत्ता बघितलं. स्टोरीला पण झालं होतं आणि मला ते मेसेज पण आलं होतं त्या असे नाही का कर्ली भाषेमध्ये. अरे कर्ली नाही का, म्हणजे ती तशी भाषा असते बघ, माझ्या याच्यावरती पण पडलं होतं तसं, आणि ते बिटकॉइन आणि हे ते सगळं असलं काय काय आलं होतं. अरे रोशूवरनं, मी तुला तेच तर सांगतो, शुभम आणि रोहिणीचं चॅनल. थांब जरा मला बघू दे एक मिनिट. अरे दिसतंय शुभम अजून पण, येडाय का तू जरा. थांब जरा तुला फोटो काढून पाठव. थांब एक मिनिट थांब. फोटो काढ ग आणि पाठव जरा. थांब एक मिनिट थांब. कॉलवरच थांब पाहिजे तर एकच मिनिट थांब. एवढा घाण हागला, एवढा घाण हागला. मी हिला सांगते काहीतरी नाही का, घाणेरडा फोटो शोध आणि त्याला पाठव, तर फोन कट केला डायरेक्ट. बावळट आहे तू, एवढा घाण ऍक्टिंग करतो ना चैतन्य. हा तर म्हणतो तुझ्या पेजवर काहीतरी पोस्ट झालंय का, एवढं काय, तो पण समोरून काय माहिती काहीतरी नाही झालं काही. अरे तुझ्या फोन मध्ये काही पोस्ट झालंय, पॅनिक कर ना त्याला. त्याला पॅनिकच नाही तू असं ऍक्टिंग करते मग ते जास्त वाटतं, मग ते असं होतं म्हणून मी नॉर्मलीच त्याला पॅनिकच केलं. तो पण समोरून म्हणतो काहीच नाही म्हणजे पेजवर. पण मी तुला फोन कायसाठी दिला की एखादा असं घाणेरडा फोटो आहे ते शोधायला. हिने काय केलं, त्याचा फोनच कट करून टाकला. काय हागला तू चैतन्यकडे. मी आता त्याला पाठवतो, बघू जरा होते का, कसं करायचं तेच मला माहिती. सो दिस प्रूव्स की चैतन्य कॅन नेव्हर डू प्रँक ऑन मी. आणि जोपर्यंत चैतन्य माझ्या टीम मध्ये, मी शुभम रोहिणीवरती मला वाटत प्रँक करू शकते. जाऊ दे चल, मला नाही आता फोन आला तर बघू, नाही तर गोष्ट केलं डायरेक्ट शुभमला. शुभमच्या चेहऱ्यावर कॉल कट केला बच्चे, तू व्हेरी बॅड. अरे तू त्याला पॅनिकच नाही केलं. शुभम पटकन पटकन चेक कर शुभम. एवढं केलं ना तर मग ते कळून येतं ही काहीतरी मजाक करते म्हणून. फालतू चला आता कॉल कर त्याला. दॅट वॉज फनी म्हणतो, त्याच्या तोंडावर कॉलच कर. मग तुम्ही काय करणार आहे. हा तिथं सर्च आणि इमेज मध्ये काय सर्च करणार, एक मिनिट तू सर्च टॅब मध्ये 18+ इमेज माझ्या फोन मधून तू हे सर्च करणार. तू काय 16 आहे का स्वतःच्या बाईक. म्हणजे काय मॅच झाला आपला आता. चैतन्य जो हागलाय आज. मी नाही हागलोय, मग तू करायचा ना, मला कशाला दिला. मला म्हटली कर तू स्वतः तर करत नाही. कारण या चॅनलवर नेहमी प्रँक वैष्णवीनेच का करावे, चैतन्याला का नाही जमत. एक मिनिट मला तुझा माईक इकडे घे, माईक लावा. एकांची कळलेलं असणार त्याला की बकवास प्रँक केलाय चैतन्याने. मी तर म्हणणार मला माहितच नाही हा प्रँक होता. ही एवढी बडबड करते की हा प्रँक नाही करत. ओ माझे केस एवढे स्टायलिश का दिसतात. मला ठीक आहे सॉरी, भरकट होऊ नकोस बच्ची. मला हिच्या हातात मी फोन दिला, हिला म्हणतोय बच्ची तू पण बोल ना, आणि मी हिला म्हणतोय, पण त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलं पण असेल की मी म्हणतोय चागत बोल काहीतरी. हो झालंय. अरे एक मिनिट, हे दोघं एवढे असे शांत आहे. तुझ्या फोनवर आणि तो पण म्हणतोय की अरे नाही झालंय. मी काय अरे झालंय, मी असं बोलायचं नाही ओरडू शकत. डिफेंड करते स्वतःला. हे मला नाही कळायचंय, स्वतः प्रँक करत नाही, मी केला तर त्याला. खूप सारे प्रँक केले आणि आजच तो प्रँक वाला व्हिडिओ ही 1 मिलियन मध्ये गेलाय. तुम्हाला खून कब खोलेगा, तुम डरता है क्या मुझसे. मेरा खून खोला बट अभी तुमने पूरा ये कर दिया, अबोला कर दिया. स्वतःनेच हागला. मी आता स्वतः हागला. थांब शुभमला कॉल कर. हा आता बघू ना तू काय बोलते. बघू काहीच नाही बोल, मी त्याला सांगणार आहे प्रँक करत होता आणि हा फसला. हे बघ आता ही त्याचं पण हे करते, ओव्हर थिंक करते की अरे शुभमला काय वाटत असेल इतके. शुभम, चैतन्य ट्राईड टू प्रँक यू. आता तू मला सांग, असं प्रँक केल्याने कसं होणार आहे. शुभम, तू स्वतःचा फोन उघडला आणि बघितलं ना सगळं आतमध्ये.
ऑब्व्हियसली बट पण मला एक सांग शुभम, जर ह्याने तुला पॅनिक होऊन फोन केला असता थोडा आरडाओरडी करून की अरे अरे शुभम फक तू काय टाकलंय भाई असं, तर थोडं तू पण हल्ला असता ना. बघितलं चैतन्य इतकं रिलॅक्स बोलतो रे शुभम काहीतरी फोन झालंय का तुझ्या, आणि तू पण तिथं चिल मध्ये नाही रे नाही झालंय काय हिला सांगतोय बोल बोल, हिला सांगतोय हिच्या हातात फोन दिला तर हिने कट केला डायरेक्ट. ही काय फालतू स्वतः काहीच बोलायचं रे आणि मला पुढे पुढे. अरे कारण तू फालतूगिरी इतकं कामपणे चालू केलं, तो पण कामली येतोय तुला, कोणी पॅनिकच होत नाही, मी एकटी का पॅनिक होऊ मग. पॅनिक काय जाऊ दे आता, नेव्हर माइंड. सो चैतन्य तू कधीच आयुष्यात प्रँक नाही करू शकत मला वाटतंय. बघू आपण पुढे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. काय मला सांग की, मलाच नाही माहिती. चल ओके बाय शुभम, ब्लॉग चालू आहे. काय प्रँक मला नाही माहिती, मला आठवत नाही आता. सो शुभम बघ तू प्लीज याला प्रँक नको, तू मला सांग मी करते, ह्याला नको सांगू, लायकीचाच नाहीये प्रँक करण्याच्या, मला सांग तू मी करते. बट मी सिरियसली सांगते, आय एम गोना एंड दिस व्लॉग हिअर नाउ. बट तुमसे प्यार है होई काहीतरी वेगळं वाटायचं. सो चैतन्य देर हॅज बिन मी फ्लॉप करू हे करू काय करू, मी ऍटलीस्ट प्रँक केलेत फनी वाले. मग मी पण ट्राय केलं ना आयुष्यात, पहिल्यांदा मी पण ट्राय केलंच ना. आज पण मी सगळ्या असं करू आपण जरा 1 मिनिट दोघांशी चांगलं बोलून, 1 मिनिट एकामेकांशी चांगलं बोलायचं, बिकॉज लोकांना वाटतं की आम्ही खूपच भांडणं करतो. किती सुंदर आहे तुझी स्किन, वाव. चैतन्य रोज माझ्यासाठी जेवण करतो आणि रोज सकाळी माझ्यासाठी फ्रुट्स कट करतो. छान वाटतं मला. ह्याच्याबद्दल डिटेल ब्लॉग आम्ही नंतर टाकू, नंतर टाकूत आपण ह्याच्यात. पण चैतन्य खूप चांगला असतो थँक्यू. आणि जे आपण दाखवतो लोकांना मी तुला मारते बेरते, मी थोडी तुला मारते बाबू. ही असं करते ना यार, खूप डीप मध्ये एक्सप्लेनेशन करते ना. डोंट बी सरप्राईज जर एक दिवस तुम्हाला अशी रील आली काय जी मी तुला सांगितली, जास्तच मला लोक बोलले. ब्लू ड्रम मालिका नाही पागल आहे का, माझ्यासाठी तो तू देव आहेस रे. देव काय करतोयस म्हणे, देव माणूस काय करतोयस देव माणूस. आता हे काय म्हणजे तुला दोरी लावायची माझ्या गळ्याला. 1 मिनिट मी चांगले बोलले, 3 ते 4 वाक्य बोलले. चैतन्य एकतरी बोलला माझ्याबद्दल. मी बोललो काय बोलला, छान आहे थँक्यू सो मच एवढं. अरे तू फक्त थँक्यू बोलला मला. पीस मी ह्याची तारीफ केली म्हणून मला थँक्यू बोला, दॅट वॉज माझी तारीफ. बोलशील 2 शब्द प्रेमाचे. हो 2 शब्द हेच प्रेमाचे. वाव तू किती छान बोललेस, हे छान जे तू बोललेस माझ्याबद्दल ते मला खूप आवडलंय. मान पडेल. ठीक आहे, आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. काय हा ब्लॉग इथेच बंद करायचा यार. मला कुकिंग करताना मला नाही करायचं, कारण कुकिंग करताना ब्लॉग केलं तर मला पक्का उपाशी झोपावं लागेल गाईज. आणि एवढं काय नाही, आम्ही डाळ खिचडीच बनवणार आहे. ज्या दिवशी मटण चिकन असेल तेव्हा बनवू. मांड्या नको दाखव तुझे सेक्सी मांड्या. सेक्सी मांड्या. आमच्या सोसायटी मधल्या 2 बायका ह्याला काय बच्चे तू काही नको बोलू. काय झालं त्या दिवशी हा मला फुलं घेऊन येत होता एअरपोर्टवर घ्यायला, तर ती बाय म्हणली आज रोज डे है, रोज असं काहीतरी बोलली. आणि त्यानंतर मग चॉकलेट डे होता, तर ती परत आला लिफ्ट मध्ये भेटली आणि म्हणती आज चॉकलेट डे माझा बाबू. आणि लिटरली चैतन्य फोनवर बोलतो तर नाटक केलं त्याने लिफ्टच्या बाहेर यायचं, आणि नंतर त्याला दिसलं ते लिफ्ट मध्ये नाही जाते म्हणून हा लिफ्ट मध्ये चढला आणि मागणं मग त्या पण चढल्या. म्हणजे माझा नवरा एवढा गुन्हाचा आहे की पोरी असते लिफ्ट मध्ये तर हा बाहेर निघतोय. कारण मला माहिती आहे ते काहीतरी परत बोलणारच होते. अरे पण त्याची करू शकतो कन्व्हर्सेशन. आपण एका सोसायटीमध्ये राहतो, इट इज ऑलवेज गुड टू नो पीपल. नेबरहुड मध्ये लोक कोण राहतं कोण नाही ते जाणून घेणं चांगली गोष्ट आहे. ठीक आहे पण पुरुष असतं तर चैतन्याला इश्यू नसतं झाला. आता आमच्या शेजारी एक पंजाबी राहतात, तो मध्ये ह्यांच्यासोबत मैत्री करायला सरसोदा साग आणि मक्की दी रोटी भेटेल, ते ह्याला पटतं. बट बायका म्हणलं की चैतन्य लांब पडतो. चांगलंय म्हणजे दिस इज अ गुड ट्रे, गुड ट्रे. बट इट्स ओके. म्हणजे तू पण म्हणायचं ना तिला की अरे आपको किसने दिया फिर ये चॉकलेट, असं तू पण जरा बोलायचं, मैत्री करायची, असं नाही. एनिवेज सो दॅट इज इट फॉर टुडे. हा एक छोटासा आमचा ब्लॉग होता, मिनी ब्लॉग. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं सुंदर गिफ्ट दिलं आणि हे फोटोवाला तुम्ही हे बनवलं आमच्यासाठी. नाही हे तुम्ही आमच्यासाठी बनवलं. सो थँक्यू सो मच कष्ट घेण्यासाठी. तुम्ही आमचं इंस्टाग्राम चेक करू शकता. जेव्हा हा ब्लॉग पोस्ट होईल त्या दिवशी जसं मी बोले की स्टोरीजही टाकेल, सो यू कॅन चेक आउट द पेज. कूल.
थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईबचं बद्दल तर मी काय बोलू. काय सबस्क्राईब नाही आता करताय तुम्ही, ह्याच वेगाने करत राहा. आता 3-4 दिवसात जे सबस्क्राईब केले ना, कडक. असंच पाहिजे, असंच पाहिजे, असंच सबस्क्राईब करत जा. म्हणजे असं आम्हाला ब्लॉग करायला मोटिवेशन येतं. तर 10,000 हवेत मला फेब एंड पर्यंत. नको आता मी असं अपेक्षाच नाही ठेवणार आहे की हे एवढं पाहिजे तेवढं. आता मी करत राहणार आहे. कर्म करते जाओ फल अपने आप मिलेगा. फल की चिंता ना. हो चैतन्य पुस्तक वाचायला लागले. सगळंच एक डिटेल ब्लॉग येईल नंतर. ओके ऑलराईट. लाईफस्टाईल चेंज वाला. लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हाईप पण करा, हाईप पण करा, हाईप पण करा. बसमध्ये बसा, बसमध्ये बसा. कुत्रोड